हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी घुसलो चुलीजवळ. मनच आहे ते चुलीजवळ घुसा लागते. सकाळ झाली की चुलीजवळ, संध्याकाळ झाली की चुलीजवळ. आज बनवणार आहोत मी दाण्याची भाजी. काल दाणे काढून ठेवले होते. हे पा जसेच्या तसेच आहे का पिवळे पडले, कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची. त्याचा ठेचा आपण कालच बनवून ठेवलेला आहे. मेथीची भाजी कापून घेतली. कापायचा आहे कांदा आणि टमाटा. कांदा आणि टमाटा कापून घेते मी आता. आणि फक्त भाजून घ्यायचे आहेत दाणे. तसे मी माझ्या कामं लवकरच करून घेत असतो, पण जेवण करायला जास्त टाईम होते मध्ये. आणि काल दुपारपासून खराब झाली माझी तब्येत. डोसक्याचा नांदा होता, आता आली सर्दी. थंडी काही जगू देत नाही यावर्षी मला. लय जास्त थंडी पडू राहिली, लय जास्त आठवू राहिलं मला बी. हे झालं आपलं मेथीची भाजी, कांदा टमाटर कापून. आता दाणे पाहिजे जरा काही आहे का, दाणे तर तसे कवडे होते मस्त. त्याच्या पहिले ठेवतो गॅसवर तावा, म्हणजे तावा तपते ते लोक. आता घेतो दाणे भाजून. आणि गेले आपले ताव्यावर. सगळेच भांडे घेऊन आले होते मी. त्याचं काम नाही. एकदा बाहेर नेले की घासले की दिले नाही. सर्व जीव नाही पडू राहिला. मी आज लय लवकर लागली वाटते स्वयंपाक करायला. बाहेर चिडायचा आवाज चिवचिव चालू आहे आणि घर सगळं सामसूम आहे. फक्त चिडच कल्ला करू राहिला आमच्या घरात. आणि हे लोक मेथीचा ठेचा घेतो याच्यात काढून. मेथी असा ठेचा करून ठेवला की मेथीच्या बार बार भाजायचं काम नाही. याच्यात हे झाले आपले दाणे बी लय कवडे होते, तर लय मस्त झाले लवकरच. हे घेतलं जिरं. जिऱ्यानं दाण्याच्या भाजीला एकदम भारी चव येते. जिरं, हिरवी मिरची आणि त्याच्यात तर तुम्हाला माहीतच आहे काय असते. त्याच्यात लसण, हिरवी मिरची आणि सांबार मीठ. आणि हे घेतली हळद, जिरं आणि हळद. मिठाई घेतो जरासं. हा झाला आपला मसाला वाटायला तयार. आणि मसाला वाटायला जायच्या पहिले टमाटर, कांदा आणि मेथी हे ठेवतो मी शिजायला. गॅस आहे काय करते काय माहीत. काही घर वाजते तर काही निसते. त्यासाठी लागणार आहे तेल. तेल गरम होऊ द्यायचं मस्त. आणि त्याच्यात टाकायचा कांदा. झाला मस्त. आता त्याच्यात टाकतो टमाटर. टमाटर आज एक टाकलं, अर्धा नाही टाकलं. टमाटर फिरून द्यायचं मस्त. आणि टमाटर टाकायची मेथीची भाजी आणि सांबार कापून टाकला होता नाही तो. म्हणजे फिरून घ्यायचं मस्त. याच्यात टाकायचं थोडंसं मीठ. मीठ तर भाजीतही घेतलं म्या, म्हणजे मीठ याच्यातही टाकू राहिली आणि वाटायलाही घेतलं आणि ठेच्यातही आहे मीठ. आता काय होते काय माहीत भाजीचा प्रकार. आणि टमाटर व्हायसाठी तर मीठ टाकाच लागेल, नाही तर मी वाटून येलो टमाटर जळून जाईल लागून. हे मस्त गॅस फिरून, गॅस करायचा कमी आणि याच्यावर ठेवायचं झाकण. गाईला तावाच पकडला गरम होती. आणि तावा आहे आपला गरम. पहिल्यानं तसं हाती पकडला.
झाकण याच्यावर. आणि मी आणतो दाणे आता वाटून. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी वावरात नाही जात काही नाही, दाणे आले कुठून. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही व्हिडिओ पाहिलं मी आणतो पाटावून वाटून दाण्याचं. दादाने बकरे घेऊन आणलं बकरेले चारा. त्याने अशा लय मोठ्या बदबस शेंगा आहेत. तर मग मी असा विचार केला की आपल्याला तर उद्या सकाळी भाजीले काहीच नाही. तर मग आता याच्या शेंगा तोडून घेतो आणि मस्त काढतो दाणे. लागली सकाळच्या भाजीची सोय. शेंगा काही तोडून घेत नाही, अशा यालेच दाणे काढतो आता. म्हणजे धिंगाणाही होत नाही घरादारात आणि बकराही खातात. तिच्या भाजीपुरते तर दाणे हमखास निघतातच. जशी दाण्याची नवाई झाली, वावरात नाही जाऊ राहिलं तर. आणि ही वावरात जातात पण मला काही देत नाही दाणे. आणि मलाच तुरीच्या दाण्या दुन्याची लय आवड आहे. पाट्यावरून वाटून आणलेलो आपला कांदा आणि टमाटा झाला मस्त मस्त असा वास सुटला. चिपकलं नाही काय नाही. हे पा एकदम असं गाय गाय झालं. तिची भाजी असं वाटू राहिलं टमाटर आणि मेथीची भाजीच खावा. आणि त्यात दाणे टाकल्यावर आणखी भारी चव येते. आता तुम्ही म्हणसाने मिक्सरातून काढलं का पाटावर वाटून आणलं. ज्याले पाटावर वाटायची म्हणजे हे आहे, म्हणजे जे पाटावर वाटतात हमेशा त्याला समजते की हे पाटावरून वाटला का मिक्सरातून काढला. कारण मिक्सरातून एवढा घट्ट गोळा येत नाही. हा असा निंबर गोळा पाटावर वाटल्यावरच येते. आणि हे असं या पाण्यात करून घ्यायचं मिक्स. आणि मिक्सरात एकदम असा फसफस येते. आणि असं चोपडं नाही येत, तसा नरम नाही लागत गोळा. सारा फसफस होते. मिक्सरात असा कालव्याचं काम नाही. आणलं पाट्यावरच वाटून मी पण तर ती तुम्हाला माहित आहे मग मोबाईलची सेटिंग बिघडते. म्हणून मी मोबाईल काही यातून हलवत नाही. हे केलं आपण मिक्स. भाज्याचं विजाचं काही काम नाही. हे टाकून द्यायचं याच्यात भाजी. आणि याच्यात टाकायचं पाणी शिजायला. जेवढी पाहिजे तेवढी भाजी ठेवायची आपल्याला. आणि हे शिजू द्यायची मस्त. तिखट मीठ एकदम बरोबर लागलं. आणि याच्यावर ठेवायचं झाकण. आता करून घेतो मी स्वयंपाकातील. एवढे काही दाणे वाटले नाही मी, कारण त्यात मेथीची भाजी, टमाटर, कांदा आणि हिरव्या मिरच्या, लसण सगळं लय जास्त होते. म्हणून दाणे ठेवले जरासे खायासाठी.